दुसरीकडे आजपासून पवित्र अशा रमजान महिन्याची देखील सुरुवात झाली आहे। जगभरात साजरा होणारा हा सण भारतामधले मुस्लिम बांधव देखील मोठ्या प्रमाणात साजरा करतात। मुंबईमध्ये या सणाचं विशेष महत्त्व असतं ते म्हणजे खवय्यांसाठी देखील, कारण खवय्यांनी फुलून गेलेला बघायला मिळतो मुंबईतला मोहम्मद अली रोड। रमजानच्या पहिल्या दिवसापासूनच मोहम्मद अली रोड आणि परिसरामध्ये तरुणाईची खवय्येगिरीसाठी गर्दी होते आणि याबद्दलच सविस्तर आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे हिनं। रमजानची खरी मजा जर मुंबईमध्ये अनुभवायची असेल तर ती मोहम्मद अली रोड हाच पहिल्यांदा आपल्याला आठवतं आणि आपण मोहम्मद अली रोडवरती फिरलो। त्या ठिकाणी आपल्याला एक मराठी मुंबईकर सुद्धा दिसून आले। रमजान एक असा सण आहे जो फक्त मुस्लिम नाही तर नॉन मुस्लिम जे असतात ते सुद्धा मोठ्या संख्येनं सेलिब्रेट करतात, कारण खाण्याचे बरेच सारे व्हरायटी या ठिकाणी असतात। आपल्यासोबत काही कॉलेज स्टुडंट आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे ते इथे एन्जॉय करतायत, काय काय आतापर्यंत ट्राय केलंय, काय ट्राय केलं आतापर्यंत। लाईक चिकन आणि मग स्वीट्स मध्ये मावा जिलेबी मालपोहा हे सगळं लाईक इकडे खूप छान मिळतं, तर ते सगळ्यांनी ट्राय करावं असं मी रेकमेंड करते। काय सांगशील, दरवर्षी येतात, कसं वाटतं इथे आल्यावर? इथे एक वेगळी वाईब असते रमजानची आणि आय थिंक की प्रत्येक इंडियनने ती सेलिब्रेट केली पाहिजे। तर आय गेस प्रत्येक मुंबईकरांनी इथे यायला हवं आणि रमजानचं चांगलं फूड एन्जॉय केलं पाहिजे। रमजानचं फूड एन्जॉय केलं पाहिजे। काय सांगाल, कॉलेजचे मित्रमैत्रिणीसोबत आला आहे, काय एन्जॉय केलं, काय वेगळं दिसलं दरवर्षीपेक्षा, काय या ठिकाणी वेगळं दिसलं? या ठिकाणी अजून दरवर्षीपेक्षा भरपूर अजून काय बघायचं बाकी आहे। अजून जर सुरुवात झाली आजच, अजून पुढचा दिवस अनुभव बघायचं बाकी आहे आम्हाला। आणि यासोबत बुलेटिनमध्ये अजून एक छोटासा ब्रेक, बघत रहा महामुंबई।